तर देशातील लोकशाहीनं काट टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच राजीनामा घ्या नाहीतर आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करा असं मोदींशी बोललो। मोदींसोबतच्या भेटीचे परिणाम आज दिसतायत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते। डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात। तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता। आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला।